नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. एक नवीन हवामानाचा अंदाज जो की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर यामध्ये आपण समोर मॉडेलमध्ये बघू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आणखीनच तीव्र होतो आहे आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सुद्धा कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आपल्याला सक्रिय दिसते. दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसून पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, नागपूर, कोंढाळी, आष्टी, मोझरी, अरवी या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यवतमाळ, वाकडी, पुणे, हिंगणघाट, त्यानंतर यवतमाळ, कारंजा, अकोला, खामगाव या भागामध्ये पावसाची चांगल्या प्रकारची सक्रिय आहे. त्यानंतर जळगाव, जामोद, अकोट या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसतोय. नांदुरा, आडूळ बुद्रुक, पळशी, आलेवाडी, मडाखेड या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला चांगल्या प्रकारची दिसून येते. त्यानंतर जळगाव, धुळे, मालेगाव, चाळीसगावमध्ये कमी दाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय दिसतोय. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार प्रकारच्या पावसाची सक्रियता दिसून येईल. नंदुरबारमध्ये थोडा प्रभाव कमी राहील पावसाचा, मात्र धुळे, अमळनेर, पारोळा या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारची दिसून येणार आहे. इकडे बघता नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, वाडा, उल्हासनगर, पेन या भागामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस सक्रिय दिसणार आहे. खेड, चिपळूण, त्यानंतर सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जामखेड या भागामध्ये सुद्धा आपल्याला कमी दाबाचा पट्टा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात तीव्र झालेला दिसतोय. त्यामुळे जामखेड, बार्शी, उस्मानाबाद या भागामध्ये आपल्याला मुसळधार प्रकारच्या पावसाची जी सक्रियता आहे ती सक्रियता दिसून येते. तुळजापूरमध्ये सुद्धा मुसळधार प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला बघायला मिळेल. मराठवाड्यामध्ये नांदेड, वाघाला, पूर्णा, परभणी, बसमत, गंगाखेड, माजलगाव, त्यानंतर पाथरी, मानवत या सर्व भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येते. सगळीकडे ढगाळ वातावरण राहून अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो चांगल्या प्रकारचा सक्रिय असणार आहे. येत्या 48 तासांमध्ये म्हणजेच की 6 सप्टेंबर, 7 सप्टेंबर, 8 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबरला या पावसाचा जोर आणखीन वाढून याहीपेक्षा अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. सद्यस्थितीमध्ये आपल्याला अनेक भागांमध्ये सार्वत्रिक पाऊस बघायला मिळतोय. अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस दिसतोय. मात्र येत्या 48 तासांमध्ये या पावसाचा जोर आणखीनच वाढणार असून मुसळधार आणि सार्वत्रिक पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला ढगाळ वातावरण दिसून येईल. बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ढग जे आहे ते ढग सक्रिय झालेले दिसत आहेत. बघू शकता आपण भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या लगत सुद्धा ढगांनी खूप मोठ्या प्रमाणात दाटी केलेली आहे. पूर्व भारतामध्ये सगळीकडे ढगांची दाटी आहे. महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ढग सक्रिय झालेले दिसत आहेत आणि या ढगांची संख्या अतिशय गडद असून खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसून येते. यामध्ये आपल्याला अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया, त्यानंतर लातूर, जळगाव, नंदुरबारचा काही भाग, तर जालना, औरंगाबाद, सोलापूर, बीड या भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. इकडे बघू शकता आपण लातूर, गंगाखेड, पारली, माजलगाव, पाथरी, परभणी, मानवत, आष्टी या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गडद अशा प्रकारच्या ढगांनी दाटी केलेली आहे. त्यामुळे पावसाची शक्यता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आली आहे. मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल. जळगाव, जामोद, पळशी या भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जी आहे ती ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे या ढगांच्या दाटीमुळे आपल्याला जे आहे ते हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे ढग आपल्याला पसरलेले दिसतील आणि सगळीकडे आपल्याला मुसळधार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. हे ढगांची संख्या बघता, मॉडेल बघता आपल्याला कळून येईल की पावसाची तीव्रता खूप जास्त राहणार आहे. खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येईल. यामध्ये आपल्याला भारताच्या पूर्व किनारपट्टीवर दक्षिणी भागात खूप तीव्र अशा प्रकारची मेघगर्जना सक्रिय दिसते. तर मध्य भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येते. तर पूर्व भारतामध्ये सुद्धा याची सक्रियता आहे.
महाराष्ट्रामध्ये नांदेड वाघाला लातूर, बिदर, त्यानंतर सोलापूर, आदिलाबाद, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अचलपूर, त्यानंतर गोंदिया, इकडं येतात जळगाव, मालेगाव, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, जामखेड या भागामध्ये आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मेघगर्जना दिसून येणार आहे. हा जो पाऊस बरसणार आहे महाराष्ट्रामध्ये, याची सक्रियता आपल्याला मेघगर्जनेसह बघायला मिळणार आहे. मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवेल आणि अतिशय मुसळधार असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण. या मॉडेलनुसार आपल्याला तापमान कळून येईल की नेमकं तापमानाचे कंडिशन काय आहे. तर बंगालच्या उपसागरातील जे तापमान आहे ते आपल्याला 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत बघायला मिळते. तर अरबी समुद्रातील तापमान 29-30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जे तापमान आहे ते आपल्याला 25 डिग्री सेल्सिअसच्या ॲव्हरेजमध्ये बघायला मिळते. तर पूर्व महाराष्ट्रातील जे तापमान आहे ते आपल्याला 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत सक्रिय दिसते. त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण. या मॉडेलमध्ये आपल्याला आर्द्रता दिसून येईल. या आर्द्रतेचा आपण अभ्यास करता आपल्याला जे आहे ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 100% आर्द्रता आपल्याला दिसून येते. तर भारताच्या काही भागांमध्ये आपल्याला 90% आर्द्रता दिसून येते. तर सोलापूर, नांदेड वाघाला, औरंगाबाद, अकोला अशा भागांमध्ये जे आहे आपल्याला 95 ते 96% आर्द्रतेचं प्रमाण आपल्याला दिसून येते. त्यामुळे या आर्द्रतेवरून आपल्याला कळायला येते की पावसाची सक्रियता खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे. त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण. या मॉडेलनुसार जे आहे ते आपल्याला कमी दाबाचा पट्टा आणि पावसाची सक्रियता स्पष्टपणे कळून येते. यामध्ये अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आहे तो निर्माण झालेला आपल्याला दिसतोय आणि बंगालच्या उपसागरामध्ये आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा तीव्र होतोय. तसेच भारतामध्ये सुद्धा पावसाची सक्रियता सर्वाधिक आहे. यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये खामगाव, अकोला, अकोट, अमरावती, अरवी, वर्धा, माकोना, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येते. तसेच यामध्ये कमी दाबाचा पट्टा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. पुणे, मुंबई, दापोली, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये पावसाची संततधार आपल्याला सुरूच दिसणार आहे. या भागामध्ये पावसाळा वातावरण जे आहे ते पावसाचे वातावरण अतिशय अनुकूल राहणार आहे. त्यानंतर या मॉडेलचा आपण अभ्यास केलेला आहे. या मॉडेलनुसार आपल्याला बंगालच्या उपसागरात तुम्ही विशेषतः बघू शकता की आणखीन कमी दाबाचा जो पट्टा आहे तो कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय. त्यामुळे या कमी दाबाच्या पट्ट्याची जी तीव्रता आहे ती सर्वाधिक राहणार असून येत्या 48 तासांमध्ये हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तो आपल्याला महाराष्ट्राकडे भारतामध्ये सक्रिय दिसेल. ही येणाऱ्या 48 तासांमध्ये म्हणजेच की 6 सप्टेंबर 7 सप्टेंबर या तारखांमध्ये आपल्याला याचा प्रभाव दिसून येईल. या तारखांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. या तारखांमध्ये अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते कारण पावसाचे प्रमाण जे आहे ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस राहणार आहे आणि हा जो पाऊस राहणार आहे हा मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे. मेघगर्जनेसह या पावसाची सक्रियता जी आहे ती सक्रियता आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येईल. तर 6 सप्टेंबर 7 सप्टेंबर 8 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबरला आपल्याला याहीपेक्षा मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. सद्यस्थितीला सुद्धा अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. मात्र हा मुसळधार पाऊस जो आहे तो काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तर काही भागांमध्ये पावसाची हलकी सक्रियता आहे. तर काही भागांमध्ये आपल्याला उन्हाचा प्रभाव दिसून येते म्हणजेच की स्वच्छ वातावरण दिसून येते. तर येत्या 48 तासांमध्ये ही स्थिती बदलून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक असा मुसळधार पाऊस बघायला मिळेल आणि वातावरण जे आहे ते वातावरण आपल्याला पूर्ण ढगाळ वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. उन्हाचा प्रभाव आपल्याला जास्तीत जास्त करून कुठंच आढळणार नाहीये. यामध्ये आपल्याला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या 3 भागांमध्ये सर्वाधिक प्रभाव या पावसाचा दिसून येईल. या 3 भागांमध्ये आपल्याला मुसळधार प्रकारचा पाऊस अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात जाणवेल. त्यामुळे या तारखांमध्ये सतर्क राहण्याचा सुद्धा हवामान खात्यांकडून इशारा मिळालेला आहे. अनेक भागांमध्ये ढगफुटी सुद्धा होऊ शकते तर अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. आपण सद्यस्थितीत पण बघू शकता जामखेड या भागामध्ये जामखेडच्या एरियामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जे बार्शी, जामखेड, उस्मानाबाद, सोलापूर या भागामध्ये आपल्याला कमी दाबाचा पट्टा खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसतोय. हा जो कमी दाबाचा पट्टा आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतो.
आणि जो कमी दाबाचा पट्टा आता बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होतोय त्या कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता आपल्याला येत्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसून येईल आणि सर्वाधिक प्रभाव विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर राहणार आहे। सद्यस्थितीमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय, जसे की नांदेड वाघाला, त्यानंतर विदर्भामध्ये आपण बघता अकोला, खामगाव, जळगाव, जामोद, त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये तर अशा प्रकारची मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला अनेक ठिकाणी बघायलाच मिळणार आहे। मात्र येत्या काही तासांमध्येच आपल्याला याहीपेक्षा अतिमुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेला दिसेल। तर हीच होती आपली आजची अपडेट, जी मी तुमच्यासमोर मांडलेली आहे की येत्या 48 तासांमध्येच अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळेल। सार्वत्रिक अशा प्रकारचा अतिमुसळधार अतिवृष्टीचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील। तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।